नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप वेळा साबुदाणा वडा तेलामध्ये टाकला की फुटतो. तो तेलामध्ये फुटू नये म्हणून एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे. आणि साबुदाणा वडा बराच काळ कुरकुरीत राहावा यासाठी एक खास पदार्थही वापरणार आहोत. तो वापरल्यामुळे साबुदाणा वडा तेलकटही होत नाही आणि बराच काळ तो कुरकुरीत राहतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वडा बनवत असताना साबुदाणा कसा भिजवायचा? त्यासाठी एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 चमचा पाणी वर राहील एवढंच पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. तेवढंच पाणी घालून कमीत कमी पाणी घालून साबुदाणा आपणाला भिजवायचा आहे, म्हणजे साबुदाणा असा मोकळा दिसतो. आता हा मी रात्रभरासाठी भिजवला होता किंवा तुम्ही तो 4 ते 5 तासासाठी सुद्धा भिजवला तरीही चालेल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जास्त पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवायचा नाही, नाहीतर तो तेलामध्ये फुटण्याची शक्यता जास्त असते. साबुदाणा आता मी हा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. साबुदाणा वडा बनवत असताना एक दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साबुदाणा वड्यामध्ये साबुदाणा हा जास्त असायला हवा आणि बटाटा कमी. कारण साबुदाणा वड्यामध्ये बटाटा घालतो तेव्हा हा कुरकुरीत होण्याऐवजी मऊ पडतो. त्यामुळे बटाटा अगदी कमी वापरायचा आहे. एक वाटीभर साबुदाण्यासाठी इथे मी 2 छोटे बटाटे घेतलेले आहेत. साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात बटाटा घ्यायचा आहे, त्यापेक्षा कमी घेतला तरीही चालेल. हा खिसणीने खिसून घेतलेला आहे. आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. इथे मी पाऊण वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. यामध्ये साधारण 2 चमचे मिक्सरला फिरवून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे. आता इथे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वडे छान कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे राजगिरा पीठ घातलेले आहे. हे वडे छान कुरकुरीत होतात आणि बराच काळ कुरकुरीत राहतात. तर इथे मी 2 चमचे राजगिरा पीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी साखर घातलेली आहे, त्यामुळे वड्याची चव बॅलन्स होते. त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे वड्याला रंग छान येईल. आणि त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे पीठ मिक्स करत असताना जास्त दाब देऊन हे पीठ मिक्स करायचं नाही, तर हलक्या हलक्या हातानेच हे पीठ छान असं आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामधील एक गोळा घेऊन आपणाला छान असं हलक्या हाताने गोलाकार फिरवत साबुदाण्याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. साबुदाणा जसाच तसा दिसला पाहिजे, तो जास्त असा दाबला गेला नसला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे साबुदाण्याचे वडे तयार होत आहेत. तर साबुदाणा भिजवत असताना तो कमी पाण्यात भिजवणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण राजगिरा पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे वड्याला छान असा कुरकुरीतपणा येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त दाब देऊन आपणाला हे पीठ मिक्स करायचं नाही. हलक्या हलक्या हातानेच आपणाला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता छान असे वडे तयार झालेले आहेत. इथे आपले मस्त असे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. आता वडे तळताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की तळताना मध्यम गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपणाला हे वडे तळायचे आहेत. मस्त असे आलटून पालटून आपणाला हे साबुदाणा वडे तळून आपण काढणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तेल जास्तही गरम करायचं नाही किंवा कमीही गरम करायचं नाही. जर तेल कमी गरम असेल तर वडे तेल जास्त शोषण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यम तेल गरम करून आपणाला मध्यम गॅसवरतीच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत. हे पहा मस्त अशी पहिली बॅच तळून तयार आहे. तर आता मी दुसरी बॅच तळून घेत आहे. कडकडीत तेलामध्ये वडे तळायचे नाहीत, त्यामुळे ते आतून कच्चे राहतात आणि वरून पटकन तळले जातात. आणि कमी टेम्परेचरलाही तळायचे नाहीत, नाहीतर ते तेल जास्त शोषून घेतात. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवला तर तुमचे साबुदाणे वडे कधीच बिघडणार नाहीत. मस्त असे साबुदाणा वडे तयार होतील. आणि या महाशिवरात्रीला या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून साबुदाणे वडे नक्की बनवा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.